आणि यानंतरची बातमी ठाकरे बंधूंच्या युतीची आहे। पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी शिवतीर्थवरती जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। दोघांमध्ये 40 ते 45 मिनिट चर्चा झाली आहे आणि यावेळेस अनिल परबही उपस्थित राहिले। लवकरच युतीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे। तर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि इतर नेते आज एकत्र येऊन बैठक घेतील। तर निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी महाराज पार्क मिळण्याबाबत अर्ज करण्यात आलाय। 11 तारखेला मनसेने आणि 12 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेने या संदर्भातली परवानगी मागितली आहे। दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ उपनगरात वाढवला जाणार आहे। प्रचाराची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी होणार आहे। ठाकरे बंधूंची छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी सभा होणार आहे। तर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा आता दोन्ही पक्षांमधील नेत्यांची बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत, मनसेकडून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर नेते आज एकत्र बैठक घेतील। युतीच्या चर्चा सुरू आहे आणि असं असताना पुन्हा एकदा हे सर्व नेते एकत्र बैठक घेणार आहेत। संजय राऊत अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरेंची संजय राऊत अनिल परब यांच्यासोबत 40 मिनिट चर्चा झालेली आहे। तर महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख लवकरच आता जाहीर होणार आहे। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। वाटप पूर्ण झालेलं आहे का? फॉर्म्युला काही ठरलाय का? सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। चर्चे अंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। आता जे दोन पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। महत्वाची बातमी आहे, निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी महाराज पार्क हे मैदान मिळण्याबाबत अर्ज करण्यात आलेला आहे। 11 जानेवारीसाठी मनसेने आता परवानगी मागितलेली आहे। बातमी मोठी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने देखील सभेसाठी 12 तारखेची परवानगी मागितलेली आहे। स्थानिक महापालिका विभाग कार्यालयाकडे मागणीचं पत्र दिलेलं आहे। तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। वरळी डोम या ठिकाणी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होईल। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक आहे। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील। आदित्य ठाकरे आज देखील प्रेझेंटेशन देणार आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुंबईच्या अनुषंगानं तातडीची बैठक होती आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात ही तातडीची बैठक आहे। 4 वाजता मुंबईमधील पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। महायुती म्हणून लढाईचा की पर्यायाचा विचार करायचा या संदर्भात चर्चा या बैठकीदरम्यान होणार आहे। तर नवाब मलिक यांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी ठरणार का हा सवाल सध्या उपस्थित होतोय। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाही आहे। राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्याशिवाय चर्चेला तयार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। तर भाजप नवाब मलिक यांच्याशिवायच चर्चेवर ठाम आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। महायुतीमधून एनसीपी निवडणूक लढवणार की पर्यायाची चाचपणी करणार हा सवाल देखील आता उपस्थित झालेला आहे। तर मलिक हे मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर एनसीपी सोबत युती करणार नाही असं बन म्हणाले। नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलं। भाजप आणि शिंदेच्या सेनेसोबत युती होणार असल्याचंही नवनाथ बन यांनी सांगितलंय। तर मलिकांचा पक्ष चालतो पण नवाब मलिक नाही असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय।
आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, खरी शिवसेना म्हणतोय, भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांच्यामध्येच युती होणार आहे। जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही। नवाब मलिक काय न फाये काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, आणि मग नवाब मलिकचा मुद्दा काढत असताना त्याला अशा पद्धतीने फाटे द्यायचे म्हणजे त्यांचा धर्मांधता वाढीस लावून किंवा धर्मांधता वाढत नेऊन मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। बातमी मोठी आहे। आपण पाहतोय महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार, अजितदादा सोबत नसतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असं अजित पवार आता म्हणालेले आहेत। अजित पवार यांनी स्वतः हे सांगितलं। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार यांचा हा निर्धार पाहायला मिळतोय। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काही होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे। अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं, त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरा